25 वर्ष रात्रंदिवस काम करतो मी. देवाचे उपकार आहे. मला पोरग नाही, शेती नाही, दुकान नाही, ट्रॅक्टर नाही, धंदा नाही, काही नाही. उपकार आहे म्हणतो मी. ज्याला आहे त्यांना त्याचं पाहून घ्या, त्याचं काय चालू आहे. देवाचा आणखीन एक उपकार आहे. मला 5 पोरी आहेत. 5ही पोरीचे लग्न झाले. ज्याच्या त्याच्या घरी आहे, लेकर बाळ आहे, काहीच नाही. दोघंच हे घरात, काही टेन्शन नाही. एवढे पुरस्कार मिळाले, एवढे अधिकारी आले, एवढे लोक आले. मला अर्धी ग्रामपंचायत कळली. मग आता तुम्हाला किती कळले असेल तुम्ही तुमचं पहा. त्याच्यात एक नवीन फॅड निघालं, 2 वर्ष तू राह 2 वर्ष मी राह. अरे हे तर पागलपणाचा धंदा आहे. ते का बापाचा सातबारा आहे का वाटे करायला? तू घे काही मला दे काही. 25 वर्ष राहून जर आम्हाला पूर्ण ज्ञान होईना, पूर्ण सेवा देता येईना, तर 2 वर्षात तुम्हाला कसं काय करता येईल? हे मोठेपणासाठी, फुगीरपणासाठी जागा नाही आहे ती. सरपंचाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरपंच कशाने झाले हेच तुम्हाला माहित नाहीये. मी कशाची शपथ खाऊन सांगतो, तुमच्या आईची कूच चांगली आहे म्हणून तुम्ही सरपंच झाले, लक्षात ठेवा. त्याला तुम्ही कोणामुळे सरपंच नाही झाले दुसऱ्या, आणि त्याला डाग लागून देऊ नका. कोणी म्हणत असं दारू पाजल्यानं सरपंच झालं, पैसे वाटल्यानं झालं, भाजपचा होतं म्हणून झालं, काँग्रेसचा होता म्हणून झालं, सब खोटा आहे. आपल्या देशातल्या लोकशाहीत तुम्हाला कोणत्याही पदावर बाकीच्या साह्यानं जाता येतं. सरपंचच एक असं पद आहे का याला पूर्व पुण्य आईबाप स्वतःच कर्तव्य लागतं, दुसऱ्याचं नाही. खासदार कोणी होते साहेब? तिकीट दिलं की झालं खासदार. सरपंचाचं तसं नाही. याला पूर्वपुण्यच लागतं, तुमचं कर्तृत्वच लागतं. आणि आता ते दिवस आले तुमच्या हातात. पहिले तरी अडचणी होत्या, आता डायरेक्ट सरपंच आहे. मी लय दिवस झगडत होतो त्याच्यासाठी, यश आलं. अजून बऱ्याच अडचणी आहे ग्रामपंचायतमध्ये. त्याच्यावर आम्ही आमच्या परीने जिथं जेवढं होईल तेवढं सरकारकडून सोडायचा प्रयत्न करतो.